नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. गावाकडच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघत गावागावातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. नारायण राणेंचा थोरला मुलगा निलेश राणे यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंवर टीका करत शिवसैनिकांना अर्वाच्य भाषेत चिथावलंय. गुरुवारी रत्नागिरीमध्ये झालेल्या जाहीर सभेत निलेश राणे यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे कुटुंबावरही अर्वाच्य भाषेत टीका केली आहे. तर शिवसैनिकांबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधान केल्यामुळे शिवसैनिकांनी पिंपरीतल्या वाकड पोलीस स्टेशनमध्ये निलेश राणे यांच्या विरोधात तक्रार केली असून त्यावरून पोलिसांनी निलेश राणे विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. एल्गार परिषद आयोजन प्रकरणी प्रोफेसर आनंद तेलतुंबडे यांना मुंबईमधून पोलिसांनी अटक केली. काल पुणे सत्र न्यायालयानं तेलतुंबडेंचा अटकपूर्व जामीन नाकारला होता आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतलाय. 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6,000 रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मदत म्हणजे त्यांची थट्टा आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली. या वर्षीचं बजेट म्हणजे सामान्यांची दिशाभूल असल्याचं देखील ते म्हणाले. या बजेटमध्ये फक्त स्वप्नच दाखवली गेली आहेत. पुन्हा सत्तेवर आणण्याचा आशावाद यामध्ये करण्यात आल्याची निराशाजनक प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. तर बजेटवर प्रतिक्रिया देताना देखील रामदास आठवले यांनी छोटीशी कविता केली. राहुल गांधींना लागली आहे पराभवाची चाहूल, मोदींनी तयार केलाय विजयाचा माहोल असं यमक जुळवत त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. यंदाचं बजेट हे समाजाच्या प्रत्येक स्तराची काळजी करणारं आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. दिल्लीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. बजेटचं स्वागत करत त्यांनी हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा 4था दिवस आणि या उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी अण्णांचा रक्तदाब कमी जास्त होत असल्याचं तसंच त्यांच्या शरीरातली साखर कमी झाल्याचं देखील डॉक्टरांनी म्हटलंय. तर अण्णांचं वजन देखील 3 किलो 100 ग्रॅमनं घटलंय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. अण्णा हजारे पैसे घेऊन उपोषण करतात असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता आणि त्यावर अण्णांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेट नाकारली होती आणि याचीच दखल घेत या अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त करत या वादावरती आता पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. या निर्णयाचं यवतमाळमधील शेतकऱ्यांनी स्वागत केले. सरकारनं शेतकऱ्यांचा विचार केला असून यापुढे सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन योजना आणेल अशा अपेक्षा देखील शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत. अलायन्स एअरच्या पहिल्या विमानानं नाशिकमधून टेक ऑफ केलं. हैदराबाद, नाशिक, अहमदाबाद विमानसेवेला सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत गोवा आणि बंगळुरूसाठी देखील विमानसेवा सुरू होणार आहे. पंकजा मुंडे स्वतःला बीडच्या गृहमंत्री समजतात, मग जिल्ह्यामध्ये एवढे गुन्हे कसे असा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विचारलाय. वडवणी इथे छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केलेल्या स्वाती राठोड हिच्या कुटुंबियांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. गुलाबराव पाटील हे खिशामध्ये लंगोट घालून फिरतात, ते मोठे पहिलवान आहेत असा टोला लगावला आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी. आमच्याकडे कापडं तयार आहेत, वेळ आली की लगेच लंगोट शिवू आणि तेल लावून आम्ही कुस्ती खेळू अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली. युती संदर्भात गुलाबरावांनी वक्तव्य केलं होतं, त्याला महाजनांनी अशा शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे. रिसोड सेनगाव राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीसाठी कोट्यवधी रुपये घेणाऱ्या शिवालया कन्स्ट्रक्शनकडून शेतकऱ्यांच्या पाण्यावर दरोडा टाकत असल्याचा प्रकार न्यूज 18 लोकमतनं समोर आणला होता आणि याच प्रकरणाची दखल घेत हिंगोली उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिलेत. न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या दणक्यानंतर ठेकेदारांवर कारवाई केली जाणार आहे. हेल्मेट है जरुरी, ना समझो इसे मजबुरी असं म्हणत पोलिसांतर्फे मनमाड, मालेगाव, नांदगाव, येवला आणि नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती मोहीम सुरू करण्यात आली. तसंच मनमाडमध्ये ज्यांनी हेल्मेट घातलं त्यांना पुष्पगुच्छही देण्यात आला. बारामती पंचायत समितीच्या सभापती आणि सर्व सदस्यांनी मासिक सभेवर बहिष्कार टाकला. 13व्या वित्त आयोगातून जो अधिकार देण्यात आला होता तो 14व्या वित्त आयोगातून तरतूद असूनही देण्यात आलेला नाही आणि याच मागणीसाठी त्यांनी सभेवर बहिष्कार टाकत शासनाचा निषेध केला. बारामती जिरायती भागात यंदा पाऊस नसल्यानं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो. या भागाला जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेमधून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी चक्री उपोषण करत आंदोलनाला सुरुवात केली. मागणी मान्य होईपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार इथल्या शेतकऱ्यांनी केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 4 वर्षीय मुलीला दारू पाजून 35 वर्षीय नराधमानं तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरी या गावी घडली आहे. अत्याचार करणाऱ्या अनिल आडेला याला पोलिसांनी अटक केली आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाज आता आक्रमक झालाय. गेल्या काही दिवसांपासून अनेक आंदोलनं करण्यात आलेली आहे. मात्र शासनानं या आंदोलनांची दखल घेतली नसल्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील अहिल्या ब्रिगेडच्या हजारो महिलांनी एल्गार मोर्चा काढला. 1,98,000 ठेवीदारांचे सुमारे 600 कोटी बुडवणाऱ्या पेण अर्बन बँकेचे संचालक, जबाबदार अधिकारी आणि बोगस कर्ज खातेदारांवर कारवाई करावी, बुडीत पैशांची वसुली केली जावी यासाठी पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी खोपोलीमध्ये मोर्चा काढला. या मोर्चासाठी संपूर्ण रायगडमधील ठेवीदार उपस्थित होते. आरपीएफ जवानामुळे परभणीमध्ये एका वृद्ध जोडप्याचा जीव वाचला. निवृत्ती कांबळे आणि यमुनाबाई कांबळे यांनी चालत्या गाडीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. प्लॅटफॉर्मवर तोल जाऊन हे दोघेही जण खाली पडले आणि त्याच वेळेस मुकेश उमर या आरपीएफ जवानानं त्यांना वाचवलंय. रत्नागिरीच्या लांजामध्ये कंटेनर अंगावर पडून एका कामगाराचा जागीच मृत्यू झालाय. चालक गंभीररित्या जखमी आहे. तर मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि या काम करणाऱ्या एका मजुरावर 200 फुटांवरून हा कंटेनर कोसळून त्याचा मृत्यू झालाय. रामटेक ते गोंदिया राष्ट्रीय मार्ग तयार करताना कंत्राटदारांनी वाजवीपेक्षा जास्त उत्खनन केलंय. त्यामुळे बारब्रिज प्रोजेक्ट लिमिटेड रायपूर या कंपनीला 5,86,00,000 रुपयांचा दंड या ठिकाणी ठोठावण्यात आलाय. तसंच 7 दिवसांच्या आत ही दंडाची रक्कम जमा करण्याचे आदेश देखील या कंपनीला देण्यात आले. सांगलीमध्ये शिवसेनेच्या वतीनं महापालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करण्यात आलं. सांगली महापालिकेतर्फे शहरांना गढूळ पाणी पुरवठा केला जातोय. पाणी शुद्धीकरणासाठी वर्षाला करोडो रुपयांचं केमिकल खरेदी केलं जातं, मात्र ते वापरलं जात नाही असा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात शेरी नाल्याचं पाणी सोडण्यात आल्यानं कृष्णा नदी पात्र प्रदूषित झालं आणि त्यामुळे सांगलीकरांच्या मुखात शेरी नाल्याचं दूषित पाणी जात आहे आणि याचवरती सत्ताधारी भाजपच्या स्वच्छ कारभारावर विरोधी पक्षनेत्यांकडून टीका केली जाते. नारपार जल योजनेच्या डीपीआरमध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करण्यात यावा. माणिकपुंज धरणाचं पाणी जनता आणि शेतकऱ्यांना देण्यात यावं यासाठी नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या सर्व मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय जल हक्क समितीतर्फे हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला. महात्मा गांधीजींची प्रतिकात्मक हत्या करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे आणि यासाठी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून या ठिकाणी निषेध देखील वर्तवण्यात आला. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे भाव सध्या 6,000 ते 7,000 आहेत. नवीन हळद बाजारात आल्यानंतर हळदीच्या सध्याच्या भावापेक्षा 1,000 रुपये तरी भावात वाढ होऊ शकते असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दौंड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा वॉल तुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले. कुरकुंभ दौंड या रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबीचा या पाईपलाईनला धक्का लागल्यानं हा वॉल तुटला. त्यामुळे सध्या दौंड शहरातील नागरिकांचे हाल होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात वणवे काही केल्या थांबताना दिसत नाहीये. दापोलीच्या हरणे वाघवे भागात लागलेल्या वणव्यामध्ये शेकडो एकर आंबा काजूच्या बागा खाक झाल्या आहेत. तर वन्य प्राण्यांना देखील याचा फटका बसलाय. सरकारनं भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय. पोलिसांच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हदगाव पोलिसांनी हरिसिंग राठोड यांना अटक केली होती. सांगली तासगाव रोडवरील बुधगाव येथे द्राक्षानं भरलेला ट्रक टर्न घेताना उलटला. सुदैवानं जीवितहानी झाली नाही, पण लाखो रुपयांच्या द्राक्षाचं मोठं नुकसान झालंय. तर जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका 60 वर्षीय वृद्धाचा या ठिकाणी मृत्यू झालाय. तर पोलिसांच्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय. धुळे जिल्ह्यातील लामकानी गावातील संतप्त महिलांनी गावामध्ये दारूबंदीच्या मागणीसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. लामकानी गावात अवैध दारू विक्रीला विरोध करत 21 जानेवारीच्या ग्रामसभेत ठराव मंजूर करून दारूबंदी करण्यात आली होती. आफ्रिकेतील टांझानिया देशातील किलीमंजारी हे हिमशिखर अकोल्यातील एक हात आणि एका पायानं दिव्यांग असलेल्या धीरज कळसाईतनं प्रजासत्ताक दिनी सर केलाय. धीरजनं ही मोहीम पूर्ण करत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. धीरजचं गावामध्ये आगमन होताच गावकऱ्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं.
भुसावळमधील सौ प्रतिभाताई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांसह विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणानं उपस्थितांची मनं जिंकली। भुसावळमध्ये समाज आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती जागरूक व्हावी यासाठी रोटरी क्लब आणि भगिनी मंडळातर्फे तिरंगा ध्वज मिरवणूक काढण्यात आली। यावेळी शहरभर 350 मीटर लांबीचा तिरंगा ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। यवतमाळमध्ये 17 वर्ष देशाची सेवा केलेल्या निवृत्त सैनिकांचं गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले। रमेश गदई असं निवृत्त सैनिकाचं नाव असून बसस्थानकावरून वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाबरोबरच अभिमानाचीही भावना दिसून आली।